कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे विठ्ठल केशवा 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 हरि कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति केली शिळा शिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी जये उपमान आढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझेने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी अरे हा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापकु सर्व जीवा तुका तो चितो हा पर ब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे
तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली नरी गवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैसा परी तुका म्हणे एक विध झाले मन आम्हा विठ्ठला वाचून नेणे दिले सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैसा परी। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपली एकविधता स्पष्ट करतात। भक्त आणि देवाचा संबंध कशा प्रकारचा आहे त्या संबंधावर प्रकाश टाकतायत। कसा असावा कसा असतो भक्ती क्षेत्रामध्ये उपासना क्षेत्रामध्ये एकविधतेला अनन्यसाधारण महत्व आहे। भक्त हा एकविध असावाच लागतो। नुसते देवदेव करणाऱ्याला भक्त नाही म्हणत भगत असतो तो भगत। सत्कर्म आहे ते उपासना नाही। उपासना वेगळी आणि सत्कर्म वेगळं। उपासनेमध्ये एकविधता अतिशय महत्वाचा भाग आहे। जिथं जिथं गीतेमध्ये भक्ती शब्द आलेला आहे तिथं तिथं अनन्य विशेषण लावलेलं आहे। नुसती भक्ती नाही अनन्य भक्ती। अनन्य भक्ती म्हणजेच एकविधता। अनन्य संस्कृत शब्द आहे आणि एकविध मराठी अशा प्रकारचा शब्द आहे। भक्त्यात्तनन्य आशक्य मै चानन्य भक्ती योगेन अनन्य पाहिजे एकविध अशा प्रकारचा। उपासनेमध्ये एकविधता आहे। भक्त एकविध असतात म्हणजे नेमकं कसं असतात हो एकविध असं म्हणजे एकाच पायाने चालतात एकाच हाताने जेवतात। एकविध म्हणजे काय तेव्हा एकविधतेचं स्वरूप काय आहे ते स्वरूप तुकोबारायांनी या अभंगामध्ये दोन उदाहरणं देऊन दोन दृष्टांतांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुकोबाराय म्हणतात की वैष्णवांना देव कशा प्रकारचा आवडतो काय संबंध असतो देवाचा आणि वैष्णवांचा तर त्याच्याकरता उदाहरण दिलेलं आहे। पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण जसे पतिव्रता माऊलीला तिचा पती हाच एकमेव तिने आधार ठरवलेला असतो प्रमाण ठरवलेला आहे। सेवेचा आलंब पती असतो तिचा पती जीवनाचा आलंब पती असतो। तिला पतीशिवाय दुसरं काहीच ती जाणत नाही ना दुसऱ्याचं काम करत नाही दुसऱ्याचं वर्णन करत नाही दुसऱ्याचं मनाने चिंतन करत नाही। वर्णन नाही केलं शरीराने सेवा नाही केली नुसतं दुसऱ्याचं मनानं चिंतन केलं तरी पातिव्रत्य धर्माचा काय होऊन जातो नाश होऊन जातो। पातिव्रत्य धर्मामध्ये खूप मोठी शक्ती जशी आहे तसं पातिव्रत्य धर्माचं अनुष्ठान करणं तितकंच काय आहे कठीण आहे। फुकासाठी कोण राज्य देतो
मोठं साध्य मिळवायचं असेल तर मोठीच काय करावी लागते, साधना हे करावी लागते. देवभक्ताच्या अधीन असतो, देवभक्ताचं हे करतो, हे ऐकत असताना महाराज गुदगुल्या होतात. आणि मग कधी कधी असं वाटतं की गोष्टीत तर एवढा देव सगळा भक्ताचं करतो असं आपलं काहीच कस काय करीत नाही. मनात संशय येतो ना आपल्या की बा एवढा भक्ताचं सगळं तो करतो. आपली अपेक्षा असते ना की आपलंही काहीतरी त्याने करावं. आपलं काहीच करत नाही, उलट ठेसा लागत्या, खडे टोचते, काटे मोडते, लोक तिरस्कार अवमान करतात. आणि मग कस काय गोष्टीत कथेत कस काय सांगितलेलं आहे. अरे भल्या ग्रहस्था, ते भक्ताचं सांगितलेलं आहे. तू भक्त आहे का अगोदर तपास. नुसती गळ्यात माळ घातली आणि फट्टा वाढला म्हणजे कोणी भक्त नाही होत. तुकडे खायची सोय होऊन जाते. टिळे, माळा, गळा, देवाचे गबाळे, वाजवी वंगळ पोटासाठी. भक्त आहे का आपण? भक्ताची जी स्थिती आहे, जी मानसिकता आहे, ती मानसिकता आपल्या ठिकाणी निर्माण झालेली आहे का? आणि जर ती नसेल तर आपला काय अधिकार आहे की आपली सेवा देवाने करावी अशा प्रकारचे अपेक्षा करण्याचा? तरी बावळा होय तो, चतुरातो शिरोमणी, जाणे जीवीचे. ते असं नुसतं वरवरच नाही जाणे, त्याला आतलं कळतं कोण किती माझी भक्ती करतो ते. अंतरीचे येतो उडी. बरं, सगळ्या जगाचे सूत्र, जगाची वर्म त्याच्या हातात आहेत. त्याला का कोणी फसवू शकतं? तिथं का सोंग चालत येते नाही? सोंग चालू येत. सोंग संपादनी सोंगे छंदे काही देवजोडे आहे. देवाजवळ चाबरेपणा नाही चालत महाराज. संसारामध्ये चाबऱ्याचीच चलती आहे. संसारामध्ये चलती कोणाची असते? चाबरे लोकांची चलती असते. पण देवाजवळ चाबऱ्या लोकांचं काहीच चालत नाही. तिथे अगोदरच फटका लावून भेट तिकडे. तिथं सत्याला, वास्तवतेला महत्व आहे. आणि अशा प्रकारचा भक्तपणा अंगी बांधणं अवघडच आहे, कठीण आहे. भक्ती तो कठीण, शुळावारीला पोळे. आणि मग इकडं सांगतो तुका म्हणे सोपे आहे सर्व नामसंकीर्तन साधारण पैसे स्वल्प वाटे, चला जाऊ आचे गाऊ विठ्ठल. कस काय सोपं 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 सांगितलंय. मग काय अवघड सांगितल्यावर तुम्ही राहिले असते का चातुर्मासाला? त्याला नादी लावस तर तसंच सांगावं लागतं. आरंभ सोपा आहे भक्तीचा. आणि इतर साधनाच्या मानाने ते सोपं म्हटलेलं आहे. अन्यस्मात् सौलभ्यम भक्तो. अन्य जी साक्षात्काराची साधनं आहेत म्हणजे भक्तीनं जे मिळतं ते मिळण्याकरता अन्य साधनामध्ये जे कष्ट सहन करावे लागतात तसले कष्ट भक्तीमध्ये नाहीत. पण इतकी सोपी आहे असं थोडंच आहे महाराज. तेव्हा भक्ताला देव पतिव्रतेला जसा पती प्रमाण असतो तसा भक्ताला देव प्रमाण असतो.
गोस्वामी तुलसीदासजींनी रामायणामध्ये 4 प्रकारच्या पतिव्रता सांगितलेल्या आहेत म्हणतो. त्याच्यातली पहिली पतिव्रता आहे, तिला जगामध्ये पतीशिवाय दुसरं काही दिसतच नाही. जगात एकमेव कोण आहे पुरुष? फक्त आपला पती आहे. 1 नंबरचा भक्त आहे. पांडुरंगाशिवाय ज्याला दुसरं काही दिसतच नाही. जिकडे पाये तिकडे बाई श्रीहरी वाचवून दुजे नाही. कोणाची स्तुती करेल तो, कोणाची सेवा करेल, कोणाच्या पुढे करेल, कोणाचं ध्यान चिंतन करेल. जगात जर पांडुरंगाशिवाय दुसरं कोणी नाहीच आहे, 1 नंबरचा भक्त आहे. सवय भागवतोत्तम. काय? यपश्येत भगवत भावमात्मनः सर्वभूतेषु यपश्येत भगवत भाव मात्मनः. सगळ्या प्राण्यामध्ये, सगळ्या वस्तूमध्ये एक परमात्मा जो पाहतो, परमात्म्याशिवाय ज्याला दुसरं काही दिसतच नाहीये, 1 नंबरचा भक्त आहे. दुसऱ्या नंबरची पतिव्रता आहे, ज्याला दिसतात पतीशिवाय बाकीचे पुरुष दिसतात, पण त्यांना जी बापाप्रमाणे भावाप्रमाणे अशा प्रकारची मानते. वयाने आपल्यापेक्षा ज्येष्ठ असतील तर शांत आपापलं पहा, दुसऱ्याकडे नका पाहू. परमार्थ दुसऱ्याकडे पाहण्याचं नाही आहे, आपल्याला पाहण्याचं आहे. मला वाटलं पोरच असं करतात, म्हातारी माणसं कसं. नेहमी लक्षात ठेवायचं असतं, झोपेतून उठवलं का त्याला जास्त राग येत असतो, त्याच्यामुळे शक्यतो झोपेतून कोणाला उठवून उठवलं तर त्याला कळलं नाही पाहिजे आपणच उठवलंय म्हणून. विषय काय चालला आपला? काय सांगत तुम्ही? दुसऱ्या नंबरची पतिव्रता तर बाप भावाप्रमाणे वाटतात. तिसऱ्या नंबरची पतिव्रता आहे शास्त्र मर्यादा म्हणून एकाच पतीला ती अनुसरते. चौथ्या नंबरची पतिव्रता आहे, तिला वेळ नाही मिळत. असे 4 प्रकार सांगितलेले आहेत गोस्वामी तुलसीदासजीने. तुकोबाराय म्हणतात, आम्हाला परमात्मा पतिव्रतेसारखा आहे. म्हणजे पतिव्रतेला जसा पती प्रमाण आहे, भक्ताला तसा देव प्रमाण असा. किती अवघड आहे हो भक्तपणा. नुसतं द्रौपदीनं मनात चिंतन केलं होतं कर्णाचं, नुसतं मनात एकदाच. पती शिवाय कर्ण हा पती नव्हता. जरी कळालं होतं तिला की आपल्या पतीचा हा काय आहे, भाऊ आहे, पण तो पती शिवाय होता ना. नुसतं मनात चिंतन एकदा आलं. महाराज रात्रंदिवस आपल्या मनात दुसऱ्याच चिंतन राहतं. काय अधिकार आहे आपल्याला भक्त म्हणून घेण्याचा? कधी मनात आपण पांडुरंगाचं चिंतन करतो? अखंड दुसरं चिंतन असतं, खायचं प्यायचं, पैशाचं, अमक्याचं तमक्याचं. सतत चित्त दुसऱ्या बरोबरच जात चिंतनाच्या माध्यमातून. आणि इथं भक्त त्याला म्हणतात की ज्याचं चित्त पांडुरंगाशिवाय दुसऱ्याचं चिंतनच करत नाही. आपण असे भक्त असतो की आपलं चित्त फक्त पांडुरंगाचंच चिंतन करत नाही, बाकी सगळ्याच चिंतन करतो. राष्ट्रवादीवाल्याचं चिंतन करतं, काँग्रेसवाल्याचं करतं, शिवसेनेवाल्याचं करतं, अमक्याचं करतं, तमक्याचं करतं, बाजारातल्या भाजीपाल्याचं करतं. सगळ्याच चिंतन चित्त करतंय. विषय तो त्यांचा झाला नारायण, याच्यावर कीर्तन करणं गोड वाटत. महाराज कुठे आहे आपण?
काय अधिकार आहे भगवंताने आपल्याला दर्शन द्यावं, आपल्या अंकित असावं अशा प्रकारची अपेक्षा करण्याचं लाज तरी वाटते का आपल्याला? नुसते मढे पंढरपुरात असले गळ्यात माळा असल्या म्हणजे काय होतं? मोठा फडकार आहे, संस्थानिक आहे, प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे, काढी लाव त्याला. चित्त काय आहे तुझं? चित्त कशात चिंतन करतंय? साधन भक्ती आहे, पुण्य होईल, सत्कर्म आहे, सात्विक कर्म आहे. जे सात्विक कर्म त्याला सत्कर्म म्हणतात, त्यालाच पुण्याच्या प्रकारचं म्हणतात. पण सत्कर्म वेगळं आणि भक्ती वेगळी. इथं विषय भक्तीचा चालू आहे. भक्तीचा महिमा असा आहे, केवढा प्रभू भावे त्याने संपुष्टी राहा. पण त्या भक्तीचं स्वरूप बरंच कधी आपण चित्ताला असं म्हणत बी नाही की तू देवाचं चिंतन कर. आपल्याला मजा बी देवाच्या चिंतनापेक्षा दुसऱ्याच्या चिंतनामध्ये वाटते. नुसती चिंतन चालत असत. असा सप्ताह करावा, असा मंडप द्यावा, असे लोक बसावी, असे टाळकरी उभे राहतील, सगळे दुसऱ्याचे फाशीलच चिंतन. आमच्या ठिकाणी जागा द्यावी, तिथं असं मठ बांधावं, इकडून खोल्या कराव्या, तिकडून अमकं करावं, ह्याला उतरायला हवं, त्याला उतरू देऊ नये, त्याला अमकं बोलावं. काही घेणं नाही, द्यायला मठ नसून काही नसतो. नुसतंच बसले सजले याच्यातच रमून जातो. तो शेतकरी नाही, नुसतं ऊस लावायचा ठरलेला असतो त्याचा. नुसतं ऊस लावायचा ठरला की मग असा बांधावर बसवतो आणि मग तो म्हणतो तिथपासून येतपर्यंत ऊसाशिवाय दुसरं काही करायचंच नाही. आता कारखान्याने भाव वाढवून द्यायचं ठरवलेलं आहे. मग ऊस एकरी 150 टन, 20 एकर आहे आपलं. 150 म्हणलं तर किती होतो? आणि मग 1,500चा भाव धरला. झालं लगे हिशोब करायला सुरुवात. मग त्या पैशाचं काय करायचं? अजून कशातच पत्ता नाही. असं विचित्र अशा प्रकारचं चित्त आहे माणूस. दुसऱ्याच चिंतन करत. आणि भक्ताची स्थिती अशी असावी लागते की जशी पतिव्रता दुसऱ्याचं चिंतन नाही करत. दुसऱ्याचं चिंतन करत असलेली ती पतिव्रताच नसते. सर्व भावे पती ध्यानी म्हणे. पतिव्रता नेणे झालाय मला वाटतं अभंग नाही का आपला. सर्व भावे पती ध्यानी मनी. ध्यानामध्ये मनामध्ये तिच्या पती, तसं मनामध्ये पांडुरंग आहे, ध्यानामध्ये पांडुरंग आहे, चिंतनाचा विषय पांडुरंग आहे. ज्या दिवशी अशी स्थिती घडेल त्या दिवशी आपल्याला भक्त म्हणून घेण्याचा काय आहे? वास्तव अधिकार अशा प्रकारचा येईल. आणि अशी स्थिती झाल्यानंतर मग याला बोलवायची गरज नाही. इच्छा दुरुस्ती केली तर पुढे उभा राहील. आपणच कमी, त्याला तरी काय बोलण्यात अर्थ आहे आपलं? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. पतिव्रता माऊलीला पतिव्रत्य धर्मामध्ये फार मोठी शक्ती आहे. क्षेपक प्रमाणे तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पुराणामध्ये असे उदाहरण आलेले आहे. एक पतिव्रता माऊली पतीनं अपेक्षा केलेली आहे, मला आमच्या ठिकाणी घेऊन चाल. तिचा पती कोडी आहे, कुष्ठरोगी आहे, तिला चालता येत नाहीये. ती त्याला खांद्यावर घेऊन चाललेली आहे.
आणि चालत असताना त्यावेळेला नेमकं या मांडव ऋषीला शुळावर दिलं होतं. त्याला धक्का लागला, वेदना झाल्या आणि मग त्यांनी लगेच शाप देऊन टाकला की ज्यांचा धक्का मला लागलेला आहे सूर्यास्ता, तो सूर्यास्त नाही पाहणार, सूर्यास्ताच्या वेळेला त्याचा प्राण नष्ट होईल. तिनं ऐकलं, पतिव्रता माऊलीने ऐकलं. धक्का तर लागलेला आहे आपल्या पतीचा आणि त्याला शाप झालेला आहे ऋषीचा. शाप आणण्याचा होणार नाहीये, तपश्चर्या आहे. आणि मग आपण पती जाणार सूर्यास्ताच्या वेळेला. ती म्हणते पाहत सूर्य अस्त कसा होतो ते मी पाहते. सूर्य अस्ताला कसा जातोय ते मी पाहते. मला सूर्यच ढळायला तयार नाही. सूर्याचा अस्तच होईना गेला. सगळं त्रैलोक्यात हाहाकार उडाला. सगळे देव एकत्र आले. सूर्याला विचारलं काय रे बाबा, काय भानगड आहे, संप? म्हटले नाही महाराज, संप नाही. मग समोर पहा. तिनं आपल्या पातिव्रतेच्या शक्तीनं त्याच्या समोर असा अडथळा निर्माण केला की सूर्याची चाक जागीच अशा प्रकारची त्याच्या रथाची चाक स्थिरावलेली आहेत. सगळे देव तिच्याकडे आले. ती म्हणे मग मी काय विधवा होऊ काय? माझ्या पतीला शाप झालेला आहे आणि नकळत दोषाचा एवढा मोठा शाप आहे का? पुन्हा सगळे त्या मांडवी ऋषीकडे गेले. तेव्हा पतिव्रतेमध्ये अशी काय असते शक्ती आहे, नाही असं नाही. सीता माता अशोक वनामध्ये असतानाचे प्रसंग आहेत. रावण तिथे यायचा. त्या रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये एकटी सीता आहे, बरोबर कोणीच नाहीये. आणि तो तिला प्रलोभन दाखवायचा की तू माझी काय हो, पत्नी हो म्हणून. बरंच त्यावेळेला सीतेचे उद्गार आहेत, नीच, कुत्र्यासारखं मला तू काय केलेलं आहेस, चोरून अशा प्रकारचं उचलून आणलेलं आहे. रावणाला म्हणते ती काय ताकद आहे महाराज ही. कारण तिला माहिती होतं याने जर माझ्या इच्छेविरुद्ध माझ्या अंगाला शरीराला हात लावला तर मी याला जाळून भस्म करू शकते. आणि हे रावणालाही माहिती होतं. तिच्या विरुद्ध अशा प्रकारचा तिला तो हात लावू शकत नव्हता. जो त्रैलोक्याधिपती रावण आहे, देव ज्याने आपल्या तपश्चर्यानं बंदी घातलेले आहेत, बंदी घातलेले आहेत. सगळे देव त्याच्याकडे कामाला होते म्हणतात. काय एका एकाचा काळ असतो. वाऱ्यानं झाडून काढा त्याच्याकडं. ब्रह्मदेवाने पंचांग सांगावा, अमावस्या कधी आहे, एकादशी कधी आहे, आज किती माळ आहे. अग्नीला स्वयंपाक करावा, खंडोबाने दाढी करावी त्याची. चिमटा बसला एकदा दाढी करता करता. रावणाला असा राग आला, त्यांनी जो बांबू घातला की हान, बांबू घातला की हान. 1 कोट बांबू मोडले, तेव्हापासून 1 कोट घेऊन. असं लोक म्हणतात, मला नाही माहिती. गणपती बाप्पा गाढव वळायला. मनुष्य एवढी शक्ती संपादन करू शकतो, देवाला सुद्धा तो त्या शक्तीनं अधीन बनवू शकतो. त्या रावणाला सीता म्हणते नीच, कुत्रा, मूर्ख. तिथं कशाची पावर आहे? पातिव्रत्य धर्माची पावर आहे, पतिव्रतेची पावर आहे. बरंच भक्तामध्ये त्याच्यापेक्षा कमी नाही पावर राहत. भक्तातही पावर राहते. पण भक्त असला
तर भक्तीची शक्ती ज्यांनी संपादन केलेली आहे, जगाचा नियंता परमात्मा त्याच्या अधीन होतो, सेवक होतोय की सामान्य पावर. भक्त व्हावं लागतं मात्र. आणि वास्तव भक्ताची स्थिती अशी आहे की जसं पतिव्रतेला पती प्रमाण आहे तसा याला परमात्मा प्रमाण आहे. आम्हा नारायण तैशा परे. महाराज आपल्याला डोळ्याला देवाशिवाय काही दिसू नये, डोळ्यांनी देवाशिवाय दुसरं काही पाहू नये, कानाने देवाशिवाय दुसरं काही ऐकू नये, पायाने देवाकडे जाण्याशिवाय दुसरीकडे चालू नये, हाताने भगवत सेवेशिवाय दुसरं काही करू नये, मनाने भगवंताच्या महासंकल्प तो नाही दिला. महाराजा विना तो पांडुरंगाशिवाय दुसरा संकल्प मनात येऊ नये. अवघडच आहे, अवघडच आहे. खूप अशा प्रकारचा आपण कमी पडतोय. नाही आपण या अवस्थेपर्यंत स्थितीपर्यंत पोहोचलेलो. अनेक वेगवेगळे संकल्प आपल्या मनामध्ये येत आहेत. नाही अजून मन चित्त अनन्य अशा प्रकारचं झालेलं व्हावं, त्या दिशेने आपली वाटचाल असावी, तशा प्रकारची प्रार्थना भगवंताला करावी. सेवेकरता पतिव्रतेला जसा पती प्रमाण असतो, पतिव्रता पतीचीच सेवा करते का? नाही, पतीशिवाय दुसऱ्याचीही सेवा करते, पण पतीचा म्हणून. पती करता असते ती, त्यांच्या करता नाही. सासूची सेवा नाही करणार, करते. सासऱ्याची सेवा नाही करणार, करते. पण सासूची सासऱ्याची सेवा ही सासू सासऱ्याच्या सेवे करता नाही, पतीच्या सेवे करता. माझ्या पतीचे हे कोण आहेत? आई वडील आहेत. ज्या वेळेला पतीपासून ते बाजूला होतील त्यावेळेला तीही त्यांच्यापासून काय होऊन जाईल? बाजूला होऊन जाईल. त्याच्या आवडीने आवडी इतरी. महाराज हे सुसंवेद्य असतं. आपण देवा करता दुसऱ्याची सेवा करतोय, देवाचे संबंधी म्हणून दुसऱ्याची सेवा करतोय का दुसऱ्या करता देवाची सेवा करतोय, हा सुसंवेद्य भाग आहे. हे एकतर आपल्याला कळतं, तेही कळण्याचा प्रयत्न करून घेतला तर, नाही तर ते बी नाही कळत. परमार्थच करतो असं आपल्याला वाटतं. आपण जे करतो तो काय आहे? परमार्थ आहे असं आपल्याला वाटतं. आपण जे करतो तो परमार्थ नसतो, जो परमार्थ आहे तो आपल्याला करावा लागतो. भक्त जीवनामध्ये व्हायचं असेल तर आपण जो करतोय तो परमार्थ नाहीये, जो परमार्थ आहे तुम्हाला जो खरंच संशोधन करण्याची वेळ आलेली आहे. आपण भक्ती म्हणून जे करतोय ती भक्ती आहे का? भक्ती होतीये का? भक्तीचं जे फल शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, साधू संतांनी जे मिळवलेलं आहे, हे करून आपल्याला ते मिळणार आहे का? आजपर्यंत मिळालेलं आहे का? आणि मिळत नसेल तर का मिळालं नाही? जीवन तर चाललंय त्याच्यामध्येच. समाधान तर आपण हे मानूनच घेतोय की आपण काय करतोय? भक्ती करतोय. संसार सोडून दिलेला आहे, संसार नाही करत, आपण भक्ती करतोय. आणि ती भक्ती आहे का? असेल तर ती नेमकी कोणाची आहे? अंतर्मुख होऊन याचा विचार करणं आवश्यक आहे. तुकोबाऱ्यांचा गाथा समोर घेऊन याचा विचार करणं आवश्यक आहे. स्पष्ट बोललं तर उगाचच कोणाला तरी वाईट वाटतं, पण आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे की हे जे आपण करतोय ही भक्ती आहे का? गतिकतेप्रमाणे आपण करू लागलेलो आहे. पूर्वीच्या माळकऱ्यांनी, कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी जसं केलं तसं आपलं बी चाललेलं आहे. पण तुकोबारायांनी गाथ्यामध्ये जे भक्तीचं स्वरूप सांगितलेलं आहे तशाच प्रकारची आपल्याकडून भक्ती होते आहे का?
होत नसेल तर मग का होत नाही ते, मग जे करतोय त्याचा अर्थ काय आहे, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे फलाची? आपण देवा करता इतराकडे जातोय का इतरा करता देवाकडे जातोय? नेमकी आपली स्थिती काय आहे? आपण कुठल्या अवस्थेमध्ये, कुठं कमी पडतोय आपण? पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण. बरंच त्या गवळणी घरची कामं करत होत्या. त्या भक्त ठरल्या, महाराज आम्ही कीर्तन करतोय, कीर्तन पर तोंडाला फेस येऊस्तो. भक्त आहे का? हे कीर्तन करणं, प्रवचन करणं भक्तीमध्ये मोडतंय का? भक्तांना जी स्थिती प्राप्त झालेली स्थिती आम्हाला प्राप्त झाली आहे का, होणार आहे का? भक्तीचं फल आम्हाला मिळणार आहे का? ठीक आहे, पोट भरणं तेवढं तर चाललं, त्याच्यात काही अडचण नाही. पण मग केवळ पोटाकरताच आपण हे करतोय का? आणि त्याच्याकरताच आपण करत असेल तर मग कुत्र्यातून आपल्यात काय फरक आहे? ते पण पोट भरतात. आपणही जीवनामध्ये सगळं सोडून जर तेच घडत असेल आपल्याकडून तर तेषाम येशाम को विशेष हो. अंतर्मुख होऊन चिंतन करण्याची आवश्यकता आहे, गरज आहे. लौकिकाच्या प्रवाहामध्ये महाराज गाथा ज्याला मिळालेला आहे त्याने नाही व्हावं. जीवनाचं प्रत्येक पाऊल टाकत असताना गाथ्याचा चष्मा लावून पाऊल टाकावं. कोणी नाराज होत असेल तर होत असेल, कारण तो प्रसन्न होऊन आपण मुक्त नाही होणार. तो प्रसन्न होऊन आपल्याला देवदर्शन नाही होणार. तो प्रसन्न होऊन आपली पारमार्थिक स्थिती नाही उंचावणार. त्यांनी ठरवावं प्रसन्न व्हायचं की नाराज व्हायचं. उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत. आपुले आपण करा सोडव, संसार बंधन तोडावे. भक्ताची स्थिती अशी आहे, तुकोबाराय म्हणतात पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण. कधी असं बनण्याकरता आपण प्रयत्न करणार आहे? अरे थरकाप येतो अंगावर, थोडं अंतर्मुख होऊन विचार करायला लागला. कुठे आहे आपण? कुठे आहे आपण? त्या द्रौपदीचं दृष्टांत पुन्हा समोर घ्या. रथातून चालला होता तो, नुसतं मनात आलं त्याचं चिंतन केलं. म्हणजे आपलं मन तर एवढं फाजील आहे, कोणाचं चिंतन करते? सगळी कर्तव्य सगळ्यांनी करायची नसतात. शास्त्रात जी सज्ञ सांगितलेली आहे ती सगळी सगळ्या करता नसतात. सगळ्या करता ज्याची त्यांनी करायची असतात. आपण कोण हे अगोदर निश्चित करावं आणि मग आपलं कर्तव्य काय आहे. राजाचं कर्तव्य वेगळं आहे, गृहस्थी आश्रमाचं कर्तव्य वेगळं आहे, संन्यासाचं कर्तव्य वेगळं आहे, ब्रह्मचार्याचं कर्तव्य वेगळं आहे, वानप्रस्थाचं कर्तव्य वेगळं आहे, ब्राह्मणाचं कर्तव्य वेगळं आहे, क्षत्रियाचं कर्तव्य वेगळं आहे, वैश्याचं कर्तव्य वेगळं आहे, शूद्राचं कर्तव्य वेगळं आहे, त्याच्यापेक्षा खाली असणारच कर्तव्य काय? प्रत्येकाची कर्तव्य ठरले. असं काहीच नाहीये की तुम्ही हे आहे म्हणून तुम्हाला मुक्त होता येत नाही. मुक्त सगळ्यांना होता येतं. मानव जन्मात जो जो आलेला आहे त्या प्रत्येकाला भगवत प्राप्ती करून घेण्याचा अधिकार आहे. त्याचा तो अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही. पण काय केल्यानंतर तो अधिकार त्याला प्राप्त होणार आहे हे तर ठरवावं लागेल ना.
कोणाचं कोणी केलं आणि सगळ्याचं सगळ्यांनी केलं तर कसं शक्य आहे? पेशवाईच्या काळातली एक गोष्ट आहे. नानासाहेब अतिशय गंभीर समस्या घेऊन सगळी दरबारातली मंडळी त्यांच्याकडे आलेली आहे. वेळ अगदी कमी आहे आणि समस्या गंभीर आहे. बैठकीत बसली, विचार केला कुठे आहेत नानासाहेब? म्हणले पूजा करतायत. त्यांना सांगा आम्ही आलोय म्हणून. पण त्यांच्या पूजा घरात देव भरपूर होते, स्वतः पूजा करत. त्यांना वेळ लागला. त्यांनी सांगितलं नानासाहेब एक तर पूजा करा नाही तर प्रधानकी करा. पूजा करण्याकरता दुसरा कोणी ठेवा. सगळ्यांनी काम कसं शक्य आहे ते? पूजा कोणीही करू शकतो देवाची आवड असणारा. मंत्रणा कोणाबरोबरही नाही करता येत. तुम्ही कोण आहात हे अगोदर निश्चित करा आणि नंतर तुमचं कर्तव्य ठरवा. तेव्हा जर भक्त म्हणून आपण जीवन जगत असो, आपण जर भक्त आहे तर मग भक्ताची स्थिती अशी आहे. भक्त असा असतो पतिव्रते जैसा भ्रतार प्रमा. भक्ताची आवड काय कशी असते दुसऱ्या चरणामध्ये स्पष्ट केलेलं आहे. महाराज आवडीनं भक्त सिद्ध होतो, कर्माने नाही भक्त सिद्ध होत. आपण कर्म भक्ताचं करतो आणि भक्त स्वतःला मानतो. भक्तत्व हे आवडीवर अवलंबून आहे, कर्मावर नाही. आम्हाला आवडतं काय त्याच्यावर मध्ये सारखा इकडे सारखा झालाय वेळात आली म्हणा. वरती जागा आहे. काय आवडावं महाराज? देव आवडतो तो भक्त असतो. आवडे निरंतर. काय शब्द आहे तुकोबारांचे, मराठी भाषा आहे पण काय शब्द आहेत महाराज. निरंतर आवडे आणि हेची आवडे. आवडीला हे दोन विशेषण लावलेली आहेत. हेची आवडे आणि निरंतर आवडे. याचा अर्थ भक्ताला दुसरं काहीच आवडू नये, सतत आवडावा आणि हाच आवडावा. कशाप्रमाणे? सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. लोभी माणसाप्रमाणे, लोभी माणसाप्रमाणे. जातीवंत लोभी पाहिजे, डुप्लिकेट लोभी नाही पाहिजे. जातीवंत लोभी पाहिजे. महाराज काय आवडतो त्याला पैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. रुपये पाहत आलोचनी. त्याला जर पैशाचं दर्शन झालं नाही ना तो दिवसच गोड लागत नाही. असे पैसे पुरून ठेवलेले असतात, कुठंतरी ठेवलेले असतात. कोणालाच सांगत नाही, कोणालाच देत नाही, कोणाला माहिती बी होऊ देत नाही. नुसतं त्या जागेकडे एखाद्यानं रोखून पाहिलं याला संशय येतो. लोभी माणूस. दृष्टांत आहे लोभी माणसाचा. महाराज जो ज्याच्याकडे घेण्यासारखा गुण आहे तो घ्यायला काय हरकत आहे. भक्तांनी लोभ्याचा हा गुण घ्यावा. कुणाला कळू सुद्धा नाही आपण काय चिंतन करतो, किती देवदेव करतो ते. इतका एकांतात जेवण आणि भजन एकांतामध्ये असावं असं म्हणतात. आपलं तर सगळं पत्रिका छापून चालू असतं. पण ते सार्वजनिक उपासना असते, सेवा असते म्हणून पत्रिका छापाव्या लागतात. वैयक्तिक अशा प्रकारची जी उपासना आहे
तशी एकांतामध्ये असावी. भक्ताचा एकांत अनेक वेळेला आपण स्पष्ट केलेला आहे. भक्ताचा एकांत म्हणजे एकट्याने करणं हा एकांत नाही, एका प्रेमाच्या सगळ्यांनी एकत्र येऊन करणं हा काय आहे? एकांत आहे. बरं, हा विषय आला की मला या वारकरी मंडळींचं ध्यान आल्याशिवाय राहत नाही. आता करतात की नाही काय माहिती नाही म्हणा. आळंदी पंढरीची हे महात्मे सप्ते करतात महाराज, ते वर्षातून काही ठराविक. मग त्यांचा सप्त कुठं असतो? पुण्याला हायवे रोडवर नाही, भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, आळंदी. खासच सेवा होत्या बंदे. काय 9ला संध्याकाळी भजन सुरू व्हायचं, सुरू होत असते. आता कसं आहे आता नाही मला माहिती. 3-4 वाजेपर्यंत पाठ. थंडीमध्ये असे नाचायचे महाराज, खालची फरशी घामानं भिजायची. भजन करावं याच मंडळीने बा. जागराला आळंदीत जागर असायचा. जागराला सुरुवात झाली, क्षमता कमी झाल्या म्हणा शरीराच्या. आता ते कारभारी महाराज ते त्यांच्याकडे विना असायचं. ते राम एवढे उद्बत्तीस आणलेले कुठे तर लावलेले. रामकृष्ण सुरू आले, 1.25 तास 1.5 तास ते नुसतं रामकृष्ण हरीत चालतात. सगळे वारकरीचे एका, सगळे एका आवडीचे. नुसतंच विठोबा रुक्मिणी. त्यांना हे प्रवचन कीर्तनाचं काही घेणं देणं नाही. लोभी माणसासारखं. महाराज, लोभी माणसाचं कितीही मिळालं तरी पोट भरतच नाही, कारण तो धनाचा हावरा असतो. तसं चिंतनाचा मनुष्य कसा असावा? हावरा असावा. सकाळी म्हणलाय ना हरिपाठात, काय संध्याकाळी भजन करायचं. आपण फार उदार असतो त्या बाबतीत. विरक्त असतात माणसं. विरक्तीची कवन परी जे येवने मनातेवरी. पण विरक्त कशावर असतो? भजनावर. लोभी माणसासारखा देव आवडतो महाराज. देव आवडतो म्हणजे देवाची सेवा आवडते. इथं देव शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? सेवा. हेच माझी सर्व जोडी. महाराज, भक्ताला देव नाही आवडत जितकी देवाची सेवा आवडते. सेवा सोडून देव नाही घेते, देव सोडून सेवा घेतात. आता भेट न भेटता आहे किंवा नाही यायचे विचारोनी पाहे. लागला जरा अखंड आहे. चिंतनाचा जो झरा लागलेला आहे अखंड अशा प्रकारचा वाहतो. करावे चिंतन त्याची बरे न भेटून. तर सेवा लोभ्यासारखी सेवेवर प्रेम करतात. म्हणजे खूप मिळवायचं, खर्च काहीच करायचा नाही. लोभ्याचा हा विषय असतो. लोभी मिळवतो फार, पण खर्च अरे राम नाही. काय तुकोबारांचे वाक्य आहे, होईल तो भोग भोगी ना आपला. रात्रंदिवस त्याचं चिंतन आहे, पण भोगा करता ते खर्च नाही करणार. न घाली विठ्ठला भारतूस. मग आता स्वतः करता नाही खर्च करणं, लोक करता रिकामे आहे खर्च करायला. कर्म धर्म तुम्हा चांगले चांगले, तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ द्यावं असं मी देवाला सांगन. घ्या माझे वचन. लोक आशीर्वाद मागण्याकरता आले होते. तुकोबारे वैकुंठाला निघाले. तुकोबारे तरी सगळ्याला म्हणत होते, व तुम्ही चला. जरी देव माझ्याकरता आलेला आहे, मला नेण्याकरता आलेला आहे, तरी मी त्याला सांगतो की यांनी मला सहकार्य केलेलं आहे, तू यांना घेतलं नाहीस तर मीही येणार. धर्माने नव्हतं सांगितलं का? स्वर्गाचा दरवाजा उघडला, धर्माला आत घेतलं, ते कुत्र्याला घेऊन नाही गेले. तुम्हाला ते माझ्या बरोबरच आहे. ते म्हण नाही, कुत्र्याला कुठं मध्ये येते असं. मग धर्मराज बाहेर झाले.
कुत्र्याला मध्ये घेता येत नसेल तर मला बाहेर जाता येत आहे ना, मी स्वतंत्र आहे ना, माझा तो सहकारी आहे, माझा तो सोबती आहे, त्याला सोडून मी नाही आत येणार. तुकोबाराय म्हणतात मी देवाला सांगन की ह्यांना सुद्धा बरोबर घ्या. बरं हे देऊचे दलिंदर लोक गेले असते तर आता हे खटखटणं झालं नसते ना की तुकाराम महाराज वैकुंठालाच गेले का, कवडा वाद आहे महाराज या लेखकामध्ये. बरं आपण ते काही ऐकत नाही म्हणून. एकाचं पुस्तक माझ्या हातात आलं, ते वाचलं तुकोबारांचं चरित्र सांगायचं म्हणून. अरे राम 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 राम, त्यांनी एवढे त्याच्यात तर्क लावलेले, असं वाटलं कुठं पाप केलं आणि याचं चरित्र वाचलं काय माहिती. एक तर हे भक्ती क्षेत्रात नसतातच मुळात, आणि मग काही डोकं लावते बा फाल्गुन शुद्ध द्वादशीच कशी निवडली. मग धुरोड्याच्या दिवशी सगळे दारू पेलेले होते, सगळे बेधुंद होते. इकडे तुकाराम महाराज म्हणायचं, भगवंताचे लाडके भक्त म्हणायचं, आणि त्यांना त्यांच्या वैकुंठ गमनाविषयी काय घ्यायच्या शंका. किती नालायकपण आहे हा. ठीक आहे तुम्हाला मान्य नाही तर तिथं डोकंच नका लावून, लावून दुसरीकडे डोकं कुठे लावायचं तिथं. आतापर्यंत कुणीच गेलो नाही वैकुंठाला, मग तुकाराम महाराजच कसे गेले, हे कोणी उठवलं आणि ते कसं उठवलं आणि ते का उठवलं. विशिष्ट वर्गाचा द्वेष यांच्या तुकाराम महाराज काही घेणं देणं नाही त्यांना, पण तुकाराम महाराजाला समोर करून विशिष्ट वर्गाचा द्वेष करण्याकरता तुकाराम महाराजांचा खून तो कोणालाच कळू दिला नाही, कोणाला दिसू दिला नाही. साधा तर्क आहे महाराज. ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळेला योगायोगाने महाराष्ट्रात राज्य कोणाचं होतं? शिवाजीराजांचं. तुकोबारायांच्यावर त्यांची अपार निष्ठा होती, आणि जर असं काही घडलं असतं, तुकोबारायांचा खून केला असता, कुणीही केला असता, मला शिवाजीराजे गप्प बसले असते. त्याच्या राज्यामध्ये तुकोबाराय वैकुंठाला जायच्या कालामध्ये असे कुणीतरी एखादी व्यक्ती सामान्य कीर्तनकार म्हणून होते त्यावेळेस. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुकोबारायांच्या हयातीच्याच कालामध्ये तुकोबारायांचे अभंग लोकांच्या मुखामुखात पसरलेले होते. त्यांनी काहीच हालचाल केली नसेल. एकदम गुप्त झाले असं काही ठिकाणी लिहिलेलं आहे. कुडी सहित झाला गुप्त तुका. नाहीतर मग त्यांना नेण्याकरता जे हे बनवलं होतं ताटी, त्याला विमान नाव दिलं, ते विमानासारखं बनवलं, आणि मग स्मशानभूमीचं नाव वैकुंठ. तुकाराम महाराज वैकुंठात गेले. असं लय डोके लावलेले, लय जणांनी लिहिलेले ते चरित्र. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैसा पर. तर तुकाराम महाराजांनी स्वतः करता सुद्धा देवाला कधी काही मागितलं नाही. म्हणजे तुकाराम महाराजांनी हे तर माहितीच होतं ना की हा देणार म्हणजे कुठलं देणार, आपल्या उचलीतलं देणार, म्हणजे जमेतलं देणार. हे इतका उदार आहे तुकाराम महाराजाला चांगलं माहिती होतं. महाराज तुकाराम महाराजांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, देव उदार, देव उदार, पण लगेच थोड्यासाठी देतो फार. म्हणजे लगेच देतो असं नाही, थोडं घेतो आणि जास्त देतो.
तुकाराम महाराज आहेत ते, म्हणजे तिथं खटखट नाही, तिथं मागं पुढं नाहीये. देवाला सुद्धा देवाच्या बाबतीत अगदी स्पष्ट तुकोबारांनी सांगितलेलं आहे, हा उदार आहे याचा अर्थ लगे आपल्या खिशातलं देतो असं नाही, पण थोडं घेतो आणि भरपूर देतो. भरपूर देतो म्हणजे थोड्याचं तेवढं व्याज वाढतं. आपण केलेल्या पुण्यातलं तो काढून देणार. तुकाराम महाराज सांगितलं आम्हाला नाही लागत. तो काय म्हणे तुझी नाही लगेच सोडी नाही लागत आम्हाला. अहो तुम्हाला हे दुःख चालतंय, आमच्या प्रारब्धातलं दुःख भोगायला आम्ही काय आहे खंबीर आहे, पण आम्ही जे कमवलेलं आहे त्याच्यातला खर्च नाही करणार. जतन करीन जीवे शुद्ध भावे करोनी, तेव्हा सर्व भावे लोभे आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. तो काय म्हणे एकविध झाले मन, आमचं मन काय झालेलं आहे एकविध झालेलं आहे. एका भगवंताला त्याने व्यापलेला आहे. आता विठ्ठला वाचून नेणे तुझे, विठ्ठलाशिवाय दुसरं काहीही मी जाणत नाहीये. सर्व भावे लोभे आवडे हे धन आम्हा नारायण तैशा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. पुंडलिक वरदा.